नमस्कार मैत्रिणींनो, यम ह्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत बिस्किट. तर बिस्किट बनवण्यासाठी मी घेतलेलं साहित्य. तर मी काय केलं, ह्या वाटीने पीठ घेतले गव्हाचं 2 वाट्या, आणि नंतर आपल्याला ह्याच वाटीने बेसन पीठ घेतले 1 वाटी, नंतर रवा घेतला आहे अर्धी वाटी, आणि नंतर 1 वाटी साखर घेतला आहे, आणि 4-5 इलायच्या घेतल्या. तर आता आपल्याला काय करायचं, याच्यात रवा टाकून द्यायचा आहे. रव्याच्या नंतर बेसन पीठ, आणि आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये ना अर्धी वाटी पिठी साखर टाकायचं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची. तर मी काय केलं, इलायचीसुद्धा याच्यातच बारीक केली. आता आपल्याला हे टाकून द्यायचं, आणि याच्यामध्ये ही राहिलेली ठोकर साखरसुद्धा आपल्याला टाकायची. गुलाईमुळं आपल्या बिस्किटाला छान असा मस्त वास येतो. आणि नंतर आपल्याला इथे साजूक तूप टाकायचे. तर मी इथं तूप घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सर्व असं मिक्स करून घ्यायचे. तुपामुळे आपले बिस्किट मस्त असे खुसखुशीत होतात. आणि आपल्याला काय करायचे, लागण असंच पाणी टाकायचे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ थोडं थोडं. आणि आपल्याला लागण तसंच पाणी टाकायचं, आणि हुंडा तिंबताने आपल्याला घट्ट तिंबायचं आहे. आता मी मस्त असा हुंडा तिंबून घेते. अशा पद्धतीने आपल्याला हुंडा तिंबून घ्यायचा एकदम घट. आता आपल्याला हा हुंडा काय करायचं, 10 ते 15 मिनिट असं झाकून ठेवायचं आहे. हे बघा, मस्त असा छान आपल्याला घट हुंडा तिंबून घेतला आहे. आणि जास्त पाणी नाही वापरायचं, कारण त्याच्यात आपण साखर टाकलेलं, तर साखरेचं असं पाणी होत जाते. त्याच्यामुळं असा मस्त तिंबायचं आहे, आणि 15 मिनिट एका प्लेटीत आपल्याला मस्त अशा खोलवाटीमध्ये झाकून ठेवायचं. मैत्रिणींनो, हे बघा, आपलं असं मस्त छान असं पीठ नरम झाले. आता आपल्याला काय करायचं, याचे बारीक बारीक असे 2 चिपटे करून घ्यायचे ना. तर हे बघा, आता आपल्याला असं करून घ्यायचं. आता हे मी पूर्ण लाटून घेते. तर हे बघा, अशी मी पोळी लाटून घेतल्यासारखे घेतले. आता आपल्याला काय करायचं, हे बिस्किट ना छोट्या गिल्लासाने असे बिस्किट पाडायचे. तर इकडे बघा, मी इथे छोटा गिल्लास घेतला आहे. आणि आता आपल्याला काय करायचे, आणि पोळीसुद्धा लाटताना ना सावकाश लाटायची, कारण की पीठ आपण काही जास्त वेळ नसते भिजून द्यायला. त्याच्यामुळं ना कधी कधी काय होते, अशा साईडला असे चिरासुद्धा पडतात. आता आपण बारीक बारीक बिस्किट पाडून घेऊ. आणि साईडचं आपल्याला असं आल्लाद काढून घ्यायचं, ना आपल्या बिस्किटाला धक्का लागून नाही द्यायचा. तर मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं, याच्यावर अशी डिझाईन करून घ्यायची. तर माझ्याकडं ना डिझाईन करायचं चमचा नाही, तर मी ना मोठ्या चमच्याने करायला लागले. बघा, अशी डिझाईन मस्त करून अशी डिझाईन करायची. तर माझ्याकडे काय झाले, डिझाईनचा चमचा नाही, म्हणून ना मी आपलं उलथाण्याने काढायले. पण बघा किती छान अशी डिझाईन होती. आता सर्व बिस्किटाला आपल्याला अशी डिझाईन काढून घ्यायची. तर बघा किती छान दिसती डिझाईन. आता आपल्याला सर्व बिस्किट अशीच लाटून घ्यायची आणि अशीच डिझाईन काढायची. तर मैत्रिणींनो, बघा किती छान दिसायला लागलीत, आणि याच्यावर मी काढलेली नक्षीसुद्धा खूप छान दिसायला लागली. बघा, वा किती भारी दिसायला लागले. आणि आता तुम्ही म्हणता की ही बिस्किटं काढताना चिटकते, तर हे चिटकण्यात आपल्याला काय करायचं आहे, आल्लाद असे साईडने उचलून घ्यायचे दमाने, एकदम सावकाशे. बघा, असे उचलून घ्यायचे. आणि जर तुम्हाला वाटत असेल आपल्या हाताने मोडाले, तर काय करायचं माहिती आहे का, थोडंसं असं उलटणं, नाही तर मग एका साईडने असं करायचं, तरीसुद्धा निघतात. तर मैत्रिणींनो, मी इथं अगोदरच तेल ठेवलं होतं तापायला. आता आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये बिस्किट सोडून घ्यायच्यात.
छान तेल तापले असल्यामुळं लवकर आपले बिस्किट तयार होते ना. हे बघा आता आपले इथं मस्त असे छान लालसर बिस्किट झालेले. आता हे बिस्किट आपण काढून घेऊ. तर काय करायचं, लाल होऊन द्यायचे जेणेकरून ते मधात असे हिरवे राहू नये म्हणून. बघा किती छान मस्त असे बिस्किट झालेत आपले. आपले इथे सर्व बिस्किट तळून झालेले आहेत. आता मी इथं गॅस बंद करते. तर मैत्रिणींनो, आपले इथे सर्व बिस्किट काढून तयार आहे. बघा किती मस्त छान अशा बिस्किटासारखेच बिस्किट मी घरची घरी बनवले. तर तुम्ही सुद्धा असेच बिस्किट बनवून घरची घरी आनंद घ्या. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.